नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजचा व्हिडिओ राहणार आपला तो म्हणजे जो काही गावरानी वाहन आपण चण्याचं आपण घेणार आहे ते म्हणजे दप्तरी 21. ठीक आहे, या वाहनाचं नाव आहे. हे काही सध्या एकदम प्रचलित असं वाहन आहे. ठीक आहे, सगळ्यांचं फेवरेट जे आहे हे वाहन बनत चाललेलं आहे आणि हे काही मार्केटिंग नाही आहे, फक्त आपल्याला जे आहे याचा अनुभव घ्यायचा. ठीक आहे, व्हेरायटीचा म्हणून आपण यावर्षी घेतलेला आणि या व्हेरायटीचं आपल्याला लागवड किंवा पेरणी करताना जे एकरी प्रमाण किंवा जे काही अंतर आहे, जे काही मशागत, जे काही सगळं जे काही नियोजन आहे तुम्हाला मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून यावर्षी जरी तुम्ही पेरलेला असेल ऑलरेडी तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी जे आहे समोरच्या पुढच्या वर्षासाठी नक्कीच जे आहे फायद्याचा राहू शकते. मित्रांनो, इथे जे आपण इथे पेरणी केलेली आहे आपण बघू शकता तुम्ही, जे ट्रॅक्टर आपला इथे आहे आणि जे काही पेरणी यंत्राने आपण इथे पेरणी केलेलं आहे, जे काही प्रमाण एकरी जे काही तुम्हाला मी सगळं सांगणार आहे, बेस प्रक्रिया आपण कशाची केली आहे, तर व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा आणि चॅनल नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, हे काय जे आपलं 1.5 एकराचं वाहन तुम्ही इथे बघू शकता. आपण जे इथे पहिले तूर होती म्हणून आपण जे तेरी मारली, तीन तात्यावाली. त्यानंतर आपण इथे पंजी मारली, त्यानंतर आपण रोटावेटर केलं. या प्रोसेसला आपले जे 10-12 दिवस आपले गेले आणि व्यवस्थित आहे. ठीक आहे, जे काही 15 दिवसाची प्रोसेस तुमची झालेली पाहिजे, आणि कोण जे काही बुरशी आहे, जे काही ओल आहे, जमिनीची तुटली पाहिजे. तर हे सगळी प्रोसेस झाल्यानंतर आपण जे इथे थोडं आपण इथे लागवडसुद्धा करणार होतो म्हणजे टोकन यंत्राने, पण तो आपला इथे निर्णय जमला नाही. ठीक आहे, कारण का निर्णय आपण घेतला होता, बेडवर आपण आपल्याला करायचं होतं आणि ड्रीप इथे करायचं, कारण आपल्याला पाण्याचं व्यवस्थापन जे आहे बरोबर करायचं होतं. म्हणजे पाणी मुबलक थोडंसं नसल्यामुळे जे आहे इथे आपण बेडवर आणि तेच बेड आपण सोयाबीनला लागवड करणार होतो आणि बेडवर आपण ड्रीपवर करणार होतो. तर ड्रीप आपण आताही सुद्धा बघणार आहे जर सगळ्या गोष्टी बरोबर झाल्या. पण जे काही तुम्हाला मी आतापर्यंत पेरले तुम्हाला मी सांगणार आहे. बघा, जे काही दप्तरी वाण इथे घेतलेलं आहे आपण, याला 20 प्रक्रिया केली आहे. तुम्ही बघू शकता. आपण जे इथं कस्तुडी आहे, जे काही स्ट्रोबिन ट्युबिकोनाझोल घटक येते, काही लोक दुसरे औषध घेतात ज्यामध्ये कीटकनाशक वगैरे असतात. ठीक आहे, चालून जाईल. पण माझ्या मते असं वाटतं की सगळ्यात जो काही याला बेकार रोग आहे तो म्हणजे मर रोगाचा. सोयाबीनमध्ये आपण खोडकिडा वगैरे ते बघतो आपण, त्यासाठी कीटकनाशक गरजेचं आहे. याला सुद्धा गरजेचं आहे, कारण काही कीटक असतात जे हरभऱ्याला खातात. पण सगळ्यात मेन विषय म्हणजे मर रोग, मुळकूस जो काय, त्यासाठी आपण इथे कस्तुड्या घेतल्या म्हणून हे बेटर राहणार आणि याचे रिझल्ट नक्कीच आपल्याला अजून सुद्धा समजणार. जिथे खत घेतला आपण ते इथे घेतला 8-21-21, तुम्ही इथे 9-24-24 सुद्धा घेऊ शकता. काही लोक DAP घेतात, 10-26-26 घेतात, 20-20-13 यांनी खत तुम्ही इथे घेऊ शकता, कोणतंही तुम्ही इथे घेऊ शकता. आणि जे काही 8-21-21 आपण इथे घेतले तुम्ही बघू शकता, दाणेदार खत आहे, म्हणजे व्यवस्थित आहे, एकदम बढिया पडलं, काही ओल नाही धावली किंवा असे काही गळे यामध्ये आले नाही. ठीक आहे, खत आणि बियाणाचा विषय. आता जे आहे आपण पेरणीच्या पद्धत बद्दल, तर आपण इथे जे लोक सर्रास 7 तास पेरतात, आपण इथे 7 तास न घेतात 4 तास घेतले. आणि जो काही अंतर आपण लोक घेतात 20 बोटी, ठीक आहे, किंवा 1.5 फूट, 1.25-2 फूट, तो अंतर न घेता आपण इथे 2 फूट घेतलेला आहे. बघू शकता, हा एक दाता, त्यानंतर इथे एक दाता सुटला आहे, 2 दाता, त्यानंतर 3, त्यानंतर पुन्हा एक दाता सुटलेला आहे, नंतर हा 4था दाता. ठीक आहे, तर शेवटला दाता सुटलेला आहे. हे पेरताना डिफिकल्टीज हे नक्कीच आलेलं आहे. ठीक आहे, पेरताना आपल्याला वेगळं या असं जाताना आपल्याला वेगळं अंतर ठेवा लागलं, तर तिकून येताना आपल्याला वेगळं अंतर ठेवावं लागलं टायरमधलं आणि तासामधलं. ठीक आहे, जे पेरते त्याला बरोबर समजावून सांगितलं किंवा तो जर हुशार असला तर तो पेरू शकते, यामध्ये काही विषय नाही आहे. किंवा आपण प्रॉपर 2 फुटावाला जर पेरणी यंत्र असेल तिथे सुद्धा काही अडचण येणार नाही. पण हे जे आहे साधं पेरणी यंत्र असल्यामुळे अडचण आली आहे. पण आता बघू आपण कसं निघणार ते. नक्कीच समोर नियोजनाचे व्हिडिओ आपल्या येणारच आहे, त्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करून घ्या. हा झाला विषय अंतराचा. ठीक आहे, तर आता जे काही प्रमाण आपल्या एकरी बियाणाचं आपल्याला पाळायचं होतं 30 ते 35 किलो, 30 किलोच्या वरती, म्हणजे 35 किलो जवळपास. काही जमीन अशी असते जी सुपीक जमीन असते, त्यामध्ये आपण एकरी 28 किलो जरी पेरलं, 25 किलो जरी पेरलं तर प्रॉपर 25 किलो निघतं. पण आमचा अनुभव असा आहे की या जमिनीत जेवढं काही बियाणं आपण पेरतो तेवढं निघत नाही, किंवा हलकी जमीन असल्यामुळे थोडंसं आपण दाटच हलकीशी आपण उन्हाळी केली तर फार तिथे बेटर राहणार. म्हणून आपण इथे 32-35 किलोच्या हिशोबाने इथे आपलं बियाणं पेरण्यात गेलेलं आहे. म्हणजे तुम्हाला मी सांगतो की जे काही 1.5 एकराचं इथे क्षेत्र आहे, 1.5 एकराच्या क्षेत्राच्या हिशोबानं एकरी 35 किलो जर म्हटलं तर आपलं 35 आणि 17 म्हणजे इथे 52 किलो एकरी आपल्या इथे पडायला पाहिजे होतं 7 दात्याच्या हिशोबाने, म्हणजे 18.5 फूट 18 इंच किंवा 20 बोटाच्या हिशोबाने. ठीक आहे, जे काही पारंपरिक पद्धतीने पेरतो आपण. पण इथे जे काही 2 फुटाचं अंतर घेतला तर माझ्या मते इथे जे आपलं 45 किलो किंवा 42 किलो या हिशोबाने 40 किलो पर्यंत जे आपलं बियाणं इथं पडलं तर आपलं चांगल्याच पद्धतीने जे इथं पेरल्या गेलेलं असं आपण इथे म्हणायला पाहिजे. आणि त्याच हिशोबाने मित्रांनो आपलं जे इथं बियाणं पेरल्या गेलेलं, जे काही आपण पहिले इथं 3.5 बॅगा टाकल्या होत्या, म्हणजे 35 किलो टाकलं, त्यानंतर आपण 10 किलो टाकलेलं आणि एवढं जे आपलं
बियाणं इथे सध्या उरलेलं आहे. म्हणजे जे काही 5-6 किलो आपलं उरलेलं आहे, म्हणजे जवळपास 40-41 किलो आपलं जे यामध्ये बियाणं आपलं पडलेलं आहे. तर मला तर वाटते चांगल्या स्थितीत पेरला गेलेला आहे. तर नक्कीच ॲक्च्युअल जे निघतं तेच आपल्याला बोलावं लागेल. ठीक आहे, आता निघाल्यावरच आपल्याला ॲक्च्युअल कसं निघालं आहे हे आपल्याला माहीत पडणार. आणि खत सुद्धा जे आपण 1.5 बॅग आपल्याला पडायला पाहिजे होती, 40 किलोची ही बॅग आहे, पण तरी त्याचं प्रमाण जे 1 बॅग आपण हिशोबाने धरलं, 2 बॅग आपण यामध्ये टाकलेल्या होत्या, तर बरोबर 1.5 बॅगेच्या वरच जे आपलं प्रमाण खताचं पडलेलं आहे. थोडंसं यामध्ये उरलं, तुम्ही बघू शकता थोडंसंच आहे एवढ्याला. म्हणजे आपण एकरी आपलं बरोबर जे व्यवस्थित तिथे खत सुद्धा पडलेलं आहे. आपलं असं आतापर्यंत असं नियोजन इथे राहिलेलं आहे. नक्कीच तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा कमेंटद्वारे. काही प्रॉब्लेम असेल, अजून तुमचा चना पेरायचा असेल, तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता, किंवा आपली काय इथे पद्धत चुकलेली आहे ते सुद्धा तुम्ही इथे सांगू शकता. व्हिडिओ नक्की लाईक करा मित्रांनो, कमेंट करा आणि शेतकऱ्यामध्ये नक्की शेअर करा. मित्रांनो भेटूया, धन्यवाद.